सर्वांना नमस्कार। आज आपण इयत्ता तिसरीसाठी बुद्धिमत्ता या घटकातील समसंबंध यामधील संख्या हा उपघटक पाहणार आहोत। या अगोदर आपण शब्द हा उपघटक पाहिला आहे आणि यातीलच दुसरा भाग आहे संख्या। तर या घटकामध्ये काय असते तर या प्रश्न प्रकारात संख्यांचा समसंबंध असतो। संख्यांच्या बाबतीत पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट, निमपट, दोन संख्यांमध्ये फरक असणे, पाड्यातील संख्या, अंकांचा गुणाकार, संख्यांतील अंकांची अदलाबदल, पहिल्या संख्येची दुसऱ्या संख्ये वर्ग घन असणे असे अनेक प्रकारचे समसंबंध असू शकतात। हे विचारात घेऊन प्रश्नाचे पर्यायातून उत्तर शोधायचे असते। म्हणजेच या प्रश्न प्रकारामध्ये या ठिकाणी पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध असणे गरजेचे आहे। म्हणजे या ठिकाणी 5 चा वर्ग 25 आहे तर 10 चा वर्ग या ठिकाणी 100 येणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 येतोय। म्हणजे अशा पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न असणार आहे। तर चला हा संख्या हा घटक आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊयात। तर चला सुरुवात करूयात। या ठिकाणी 1 ते 25 प्रश्न आहेत। हे 25च्या 25 प्रश्न आपण घेणार आहोत आणि यातील 25वा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे। याचे उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे। तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे। यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा योग्य पर्याय शोधा। तर पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे। मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 40 10 दिलेले आहे। 40 10 म्हणजे 4s 1 प्रमाण दिले आहे। तर या ठिकाणी 4s 1 म्हणजे 80 20 येणार आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक येणार आहे 3। तर चला पुढील प्रश्न काय आहे तो पाहूयात। तर 6s 3 दिलेले आहे, म्हणजे 6च्या निम्म 3 आहे, तर 4च्या निम्म हे 2 असणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4। तर चला तिसरा प्रश्न काय आहे पहा। 2s 19 दिलेला आहे। पहा या ठिकाणी 2 ला जर 9 पट केले म्हणजे 92 18 अधिक 1 म्हणजे 9, याला 9 ने गुणून त्यामध्ये 1 मिळवलेला आहे। तसेच यामध्ये सुद्धा 4 ला 9 ने गुणायचे, 4 9 36 आणि त्यामध्ये 1 मिळवला असता उत्तर येणार आहे 37। आपण या ठिकाणी एकाच दुसऱ्याचा तिसऱ्या चौथ्याचा संबंध घेताना आपण पर्यायांकडेही योग्य रीतीने लक्ष देणे गरजेचे आहे। यामध्ये कोणता संबंध येतो तो सुद्धा या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे। तर पहा या ठिकाणी या प्रश्नामध्ये काय आहे तर 8 ची दुप्पट आणि 8 चा वर्ग म्हणजे 8 दुने 16 8 8 64, तशी 7 ची दुप्पट आणि 7 चा वर्ग, त्यामुळे येथे येणार आहे 49 आणि 49 पर्याय क्रमांक 3 आहे। तर चला पुढील प्रश्न काय आहे तर या ठिकाणी आहे 36 36 ला 633 आहे। या ठिकाणी अंकांची अदलाबदल केलेली आहे। म्हणजे काय केलेले आहे तर हा अंक पुढे घेतलेला आहे आणि हे 3 2 वेळा मागे। त्याच पद्धतीने याही ठिकाणी तेच करायचे आहे। हे 6 पुढे घ्यायचे आहे आणि हे जे 4 आहे ते 2 वेळा लिहायचे आहे, म्हणजे 644, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। यामध्ये काय आहे 9 27 म्हणजे 9 त्रिक 27, तर किती त्रिक 42 तर 14 त्रिक 42, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2। आपण सर्व पर्याय सुद्धा या ठिकाणी पाहायचे आहेत। 25 उदाहरणे असल्यामुळे आपण थोडे वेगाने घेत आहोत। आपण यातील पर्याय सुद्धा पाहून घ्यायचे आहेत। या ठिकाणी काय आहे 22s 11, तर प्रश्नचिन्हास 33 म्हणजे याची दुप्पट ही आहे, तर 33 ची दुप्पट या ठिकाणी येणार आहे 66, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। 8व्या प्रश्नामध्ये काय आहे 25 त्रिक 75, तसेच या ठिकाणी 3 ने गुणले आहे, म्हणून याही ठिकाणी आपण
3 नेच गुणणार आहोत, म्हणजे 36 त्रिक 108 येणार आहे आणि याचा पर्याय क्रमांक आहे 2. आपण जर पुढे पाहिले तर पुढे काय आहे पहा, 10 4 तर 24 किती. आपण जर 10 4 घेतले तर पहा निम्म्यापेक्षा 1 वजा, म्हणजे 10च्या निम्मे 5 वजा 1 म्हणजे निम्म्यापेक्षा 1 वजा. त्याच पद्धतीने याही ठिकाणी निम्म 12 येते आणि त्यातनं 1 वजा केले की 11 येते, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या 10व्या प्रश्नामध्ये काय दिलेले आहे पहा, 11 121 म्हणजे 11चा वर्ग हा 121 आहे. तर 13चा वर्ग किती, तर 13चा वर्ग 169 असतो, म्हणून याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे पुढील प्रश्नामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय विचारलेले आहे, यामध्ये 5 30 म्हणजे 5च्या पुढचा अंक 6 आहे, म्हणजे 5 सख्ख 30. तसं 7च्या पुढचा अंक 8 आहे, म्हणजे 7 8 56 या ठिकाणी येणार आहे आणि याचा पर्याय क्रमांक आहे 2. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. यामध्ये काय विचारलेले आहे पहा, 114 प्लस 411 तर 504 ला किती. याही ठिकाणी त्याच पद्धतीचा प्रश्न विचारला आहे, जो की प्रश्न क्रमांक 5 होता, म्हणजे अंकांची या ठिकाणी अदलाबदल केलेली आहे. तर शेवटचा अंक पहिल्यांदा घेतलेला आहे, म्हणजे शेवटचा अंक या ठिकाणी पहिल्यांदा घेतलेला आहे आणि पुन्हा आहे असे अंक आहेत, पुन्हा आहे असे अंक, म्हणजेच 450 आणि याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. तर प्रश्न क्रमांक 13 मध्ये काय आहे, 4 16 तर 3 किती. 4 16 या ठिकाणी 4 16 दिलंय, म्हणजे 4चा वर्ग 16 आहे, तर 3चा वर्ग या ठिकाणी 9 असणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे ते पाहूयात. 80 82 म्हणजे 80 मध्ये 2 मिळवलेले आहे, तर 92 मध्ये सुद्धा 2 मिळवायचे आहे, म्हणून या 92 मध्ये 2 मिळवले तर येते उत्तर 94, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. पुढील प्रश्न काय विचारलेला आहे पहा, यामध्ये आपण सहसंबंध घेणे गरजेचे आहे. तर 13 15 म्हणजे 13 मध्ये याही ठिकाणी 2 मिळवलेले आहे, तर 23 या ठिकाणी 25 येणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक आलेला आहे 2. पुढील प्रश्न पहा काय आहे, 78 76 या ठिकाणी 2 वजा केलेले आहे, तर 84 82 येणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. तर पुढील प्रश्न पहा, यामध्ये काय आहे, तर प्रश्न क्रमांक 17 जर पाहिला तर यामध्ये 12 14 म्हणजे 12 14 आहे, तर 16 किती, म्हणजे 12च्या या ठिकाणी दुप्पट केली, म्हणून 16ची सुद्धा आपण या ठिकाणी दुप्पट करणार आहोत, म्हणजे 16ची दुप्पट होते 32, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. यामध्ये काय केलेले आहे पहा, तर 11 33 11 33 म्हणजे 11 त्रिक म्हणजे याला 3 ने गुणलेले आहे, तर 17लाही आपण 3 ने गुणणार आहोत, तर 17 त्रिक 51, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. यामध्ये काय विचारलेले आहे, तर 8 32 म्हणजे 8 चोक 32 या ठिकाणी घेतले, तर 16 चोक 64 म्हणजे 16 चोक 64, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. तर असे आपण पर्याय पाहून सुद्धा एखाद्या पर्यायाला जर एखादी क्लुप्ती लागत नसेल तर आपण दुसरा पर्याय किंवा दुसरी क्लुप्ती या ठिकाणी घेणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस जर कोणता संबंध आपण ह्यात एक धरतो आणि त्याच संबंधाने जर या ठिकाणी घेतले तर उत्तर या पर्यायामध्ये नसते, अशा वेळेस आपण यांचा दुसरा कोणता संबंध आहे का ते पाहणे गरजेचे आहे. तर प्रश्न क्रमांक 20 मध्ये काय आहे पहा, तर 4 6 तर 10 किती. पहा या ठिकाणी जर आपण वरची उदाहरणं पाहिली तर 2 मिळवले होतं, म्हणजे 4 मध्ये 2 मिळवले तर 6 आणि 10 मध्ये 2 मिळवले तर 12, परंतु 12 या ठिकाणी पर्यायच नाही,
मग अशा वेळेस दुसरा कोणता यामध्ये संबंध आहे का, तर 4-6 हे 4-6 हे दीडपट आहे, तर 10 दीडपट हे 15 होणार आहे आणि 15 हा पर्याय या ठिकाणी आहे, म्हणून आपण याचा पर्याय क्रमांक 3 घेतो। अशा पद्धतीने आपण काही नियम सुद्धा या ठिकाणी बदलायचे आहे। जर पर्यायच नसेल तर दुसऱ्या कुठल्या तर नियमाने हा पर्यायामधील उत्तर असणार आहे। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। यामध्ये पहा 17-24 तर 38 किती, या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झाली, या ठिकाणी 33 हवे होते। पहा 17-24 म्हणजे 7 आणि 1 8, 8 त्रिक 24, तसं 8 आणि 3 11, 11 त्रिक 33, म्हणून या ठिकाणी 33 येणे गरजेचे आहे आणि याचा पर्याय क्रमांक असणार आहे 1। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। या ठिकाणी पहा 5-13, 5-13 या ठिकाणी काय केलेले आहे, तिपटीपेक्षा 2 कमी घेतलेले आहे। तर 7 किती, यामध्ये 7 त्रिक 21, 21 मधनं 2 गेले तर राहिले 19 आणि 19 हा पर्याय क्रमांक आहे 2। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। यामध्ये 23व्या प्रश्नात काय विचारलेले आहे, 23-46, 23-46 म्हणजे 23च्या दुप्पट 46 आहे, तर 25च्या दुप्पट हे 50 असणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 1। आणि यातील 24वा प्रश्न आहे, तो प्रश्न आहे कोणता तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर 20-42, 20-42 तर 15 किती, पहा 20-42 म्हणजे 20च्या दुप्पट, त्यामध्ये 2 मिळवलेले आहे, तर 15च्या दुप्पट 30, त्याही मध्ये 2 मिळवले तर 32 येते, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4। आणि यातीलच 25वा प्रश्न, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे। तर 28-16 तर 18 किती, तर या ठिकाणी 6, 5, 20 आणि 8 हे पर्याय आहेत। यापैकी कोणता पर्याय या ठिकाणी लागू होणार आहे तो आपण या ठिकाणी पाहायचे आहे आणि याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे। आणि आपण हे उत्तर का निवडले तेही आपण या ठिकाणी लिहिले तर इतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।